नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी दिसते की नाही मला माहिती नाहीये आणि किचनमध्ये तुम्हाला आज गौरव नाही तर एक वेगळा शेफ दिसतोय. हा माझा फ्रेंड आहे अक्षय. इंजिनिअरिंगचा म्हणजे आम्ही पुण्यामध्ये इंजिनिअरिंग सोबत केलं आणि आता तो जॉबला आलाय स्वीडनला. सो तो घरी आला होता इकडे भेटायला आणि तो आज बनवणार आहे बिर्याणी सोबत चिकन टिक्का. तर मी तुम्हाला थोडीफार रेसिपी दाखवेल आणि आमच्या कॉलेजच्या गप्पा तुमच्यासोबत शेअर करू ब्लॉगमध्ये. आणि हा टिक्का मॅरिनेट केलाय. आता तो एअर फ्रायरला करतोय. त्याच्यानंतर मी दाखवते आणि पुढे आपण बिर्याणीची रेसिपी पण शूट करणार आहे त्याच्यासोबत त्याच्या पद्धतीची. आणि बाकी अशाच गप्पा मारूया आपण ब्लॉगमध्ये. असा रॅन्डम ब्लॉग आहे आजचा. नथिंग स्पेशल. बस इतकंच. आणि खरं म्हणजे तर कधी वाटलं नव्हतं की कॉलेजला असताना दोघं पण तिकडे पुण्यामध्ये असू आणि नंतर एवढ्या वर्षानंतर एका दुसऱ्या कंट्रीमध्ये भेटू असं काहीतरी कधीच वाटलं नव्हतं. इवन मी लग्न करून बाहेर येईल हे पण मला माहिती नव्हतं. सब कुछ ऐसा होते रहता है भगवान की कृपा से. पण चला आणि त्यांनी ना बिर्याणीसाठी इथे चिकन पण मॅरिनेट केलं आणि ते पण काल रात्री. सो आजचा बिर्याणीचा फ्लेवर मस्त येणार आहे. लेट्स सी. तर आता अक्षय सुरुवात करतोय राईसची. राईस मध्ये काय काय टाकणार आहे अक्षय? काय काय घेतोय? राईसमध्ये लागतील लवंग जातील थोड्या 4-5, हम्म, डिपेंड्स ऑन द फिलिंग्स. हम्म, मिरे जातील, हम्म, मोठी इलायची लागेल किंवा छोटी इलायची लागेल, हम्म. 2 हिरवी मिरची लागेल ओके, मी आता घेऊन आले लगेच. आणि मिरे पण झाले. आणि आता मिरची किती पाहिजे तुला? 1 2? 2 मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या. हा. Yes. Okay. आणि शेफ एकदम शेफच्या लँग्वेज मध्ये बोलतात एकदम परफेक्ट. एवढं ही क्वांटिटी तेवढी? ऑलमोस्ट या. ओ माय गॉड. आणि शहाजिरे. शहाजिरे नाही, माझ्याकडे नॉर्मल जिरे आहेत. नॉर्मल तो जिऱ्याचं मी काय करू? हा मला माहिती काय नाही करू शकत पण आता तेच युज करायला लागते कारण मी शहाजिरे नाही, नाही पाहिजे, नाही पाहिजे, नको मग. नाही पाहिजे, नाही पाहिजे. ओके मग झालं. अरे बोल काहीतरी हे काय हे त्याच्यावर इथे नाही, नाव बाकी सो ही काय? आहे हिरवी थोडा वर, मिरची, थोडा वर, वर. हा. ही आहे हिरवी मिरची, स्टार अनिस, देन cinnamon sticks, bay leaf, green cardamom or black cardamom, both works. मराठी. मिरे थोडेसे आणि लवंग थोडीशी आणि भरपूर मीठ लागेल. शहाजिरे बोल. शहाजिरे असतील नसतील चांगली, नसतील ओके, नो प्रॉब्लेम. सो फक्त प्रोसेस स्पीडअप, पाणी गरम करण्याची स्पीडअप करण्यासाठी केटल मधलं गरम पाणी यूज करायचं. सो लवकर पाणी उकळतं. सो जास्त वेळ जात नाही पाणी गरम करण्यात. आपण रेग्युलरली भात बनवताना शक्यतो भाताच्या डबल पाणी घेतो, दुप्पट. बिर्याणी बनवताना ओपन बॉइलिंग मध्ये 5 ते 6 पट पाणी लागतं. सो जास्त पाणी लागतं. सो ते गरम व्हायला जास्त वेळ लागतो. मग तो टाइम कमी करण्यासाठी केटल मधलं पाणी घ्यायचं. आणि याच्यात जातील आता सगळे खडे मसाले, हिरव्या मिरच्या, आणि मीठ. 4 वेळेस धुतलेला आहे आणि 30 ते 40 मिनिटं सोक करून ठेवायचा. एक्झॅक्ट झाले 30 मिनिटं. आणि नंतर पाणी काढून द्यायचं आणि मग तो आपल्या गरम पाण्यामध्ये टाकायचा. ठेवायचं की भात, तांदूळ पाण्यात टाकताना पाणी उकळतं पाहिजे कम्प्लीट. ह्या स्टेजला खडे मसाले काढून टाकायचे तर काढून पण टाकू शकता, राहू दिले तरी काही फरक नाही पडत. अप टू यू, तुमच्यावरती आहे. शक्यतो 7-8 मिनिटं, मॅक्सिमम 10 मिनिटं लागतात. फक्त चेक करायला लागेल थोड्या वेळाने की भात शिजलाय नाही शिजला व्यवस्थित. आणि शिजला असेल की त्याला पाणी गाळून टाकायचं आणि भात बाजूला काढून घ्यायचा. तो मोकळा मोकळा बनतो आणि थोडासा सॉफ्ट राहतो, मऊ होत नाही. थोडासा त्याच्यामध्ये कच्चापणा सारखा बाईट राहतो.
सो पहिल्यांदा कॅमेऱ्यामध्ये मी थोडी कमी आहे आणि सगळं टेक ओव्हर आज अक्षयनी केलंय. तर छान वाटतंय मला आणि त्याच्या हातची बिर्याणी खायला मिळणार आहे. तर अजून मला आनंद होतोय कारण की एवढ्या दिवसांनंतर कोणीतरी वेगळं व्यक्ती जेवण बनवतंय. मला छान वाटतं एकदम. आणि बाकी बाकी काय बोलणार आहेस? तू कसं वाटतं स्वीडनमध्ये तुला? चांगलं आहे, छान आहे. आणि कंपेअर वातावरण टू थंड आहे. कंपेअर टू कम्पेअर टू जर्मनी? जर्मनी खूप जास्त फ्रेंडली लोक आहेत आय वुड से. हं, हं. स्वीडिश पण एवढे फ्रेंडली नाहीयेत. जर्मन त्याच्यापेक्षा विचित्र आहेत. सो इट्स स्टिल बेटर दॅन जर्मनी. जर्मनी. सो ओके. ओव्हरऑल भाषा नवीन आहे, देश नवीन आहे, कल्चर हं. नवीन आहे. ह्यांचे सगळे फेस्टिवल्स पण बऱ्यापैकी वेगळे आहेत. हं. जर्मनीमध्ये खूप वेगळे फेस्टिवल सेलिब्रेट होतात. ऑल्दो क्रिसमस सेम असेल दोन्ही हं. देशांमध्ये, पण स्टिल साजरा करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. असेल. मजा तर आहे. Yeah. दोन्ही कंट्रीजची वेगळी वेगळी आहे. तर अक्षय ऑलरेडी किती कंट्रीज फिरून आलाय तू? ऑलरेडी माझ्या युरोपमधले? 12-13 कंट्रीज झाल्यात ऑलमोस्ट. हं. 12 म्हणेल मी. 13वी कंट्री मी हार्डली 7-8 तास होतो, ज्यामुळे जास्त नाही फिरलो मी, बट स्टिल ओके. पण गेलायस, आय वुड तरी पण कन्सिडर. गेलायस येस. तिथपर्यंत. ओके, ओके. सो आणि जमिनीवर पाय ठेवलेत मी. 13 देशांच्या जमिनीवरती पाय पाय ठेवले. ठेवून आलाय. येस. आणि काय बोलायचं होतं बरं मी विसरून गेली आता बोलता. बट ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? एवढा फिरून तू फिरलायस आणि बाय द वे अक्षयने मास्टर्स केलंय जर्मनीमध्ये. कशामध्ये केलंयस पण? माझं मास्टर्स झालं आहे सस्टेनेबल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आणि त्याच्यात माझा फोकस होता 3D प्रिंटिंग. सो बट मेटल 3D प्रिंटिंग राईट? नॉट प्लास्टिक. प्लास्टिक इज जस्ट अ पार्ट ऑफ इट आणि हां. प्लास्टिक हे फक्त बेसिक्स आहे 3D प्रिंटिंगचं. ज्याला ओके. स्टार्ट करायचं स्टार्ट शिकायला करायचंय. ते स्टार्ट्स विथ अ, प्लास्टिक 3D प्रिंटिंग. हं, हं. बट मेटल इज मोर ऍडव्हान्स आणि इंडस्ट्रीमध्ये मेटल जास्त यूज यूज होतं. होतं. एरोस्पेस इंडस्ट्री झाली हां. किंवा 1 मिनिट गाईज आमचं एअर फ्रायरचा आवाज होता. हां. तर तर इम्पॉर्टंट असं आहे. हां. आणि लकीली मला रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये जॉब लागला. सो मी हं. स्वीडनला आलो 1 आणि महिन्यापूर्वी. येस आणि त्याचं मास्टर्स झालं. मग त्याच्यानंतर त्याला स्वीडनमध्ये जॉब लागला. म्हणून तो आता आला. मला वाटतं 2 महिने झाले, 1-1.5 महिना. 1.5 महिना झाला ऑलमोस्ट. 1.5 महिना झाला ऑलमोस्ट. आणि मला वाटतं राईस झालाय 70% नाही नाही? अजून. थोडा होईल अजून. अजून 1-2 मिनिटं ठेवूया आपण राईसला. मस्त. आणि कॉलेजला आम्ही एकत्र होतो तर ते वेगळ्याच मज्जात. म्हणजे काय बोलायला नको कॉलेजच्या मध्ये. आम्ही एकत्रच हिंडायचो चकाट्या पिटल्यात सगळ्या मस्त. कॉलेज बंक केलेत. फिरायला गेलोय. बंक करण्यापासून, कॉलेज बंक हं. करण्यापासून सोबत आहे, कॅन्टीनला जाण्यापासून सोबत आहे, येस, फिरायला मला जाण्यापासून, ट्रेकिंगला जाण्यापासून, येस सोबत होतो. लोहगड, विसापूर येस आमचा आणि अड्डा आम्ही होता. तो खरंच यार सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट आम्ही रस्ता चुकलो होतो येतानाचा. म्हणजे जी पायवाट मिळते ना विसापूरला जेव्हा वरती जातो त्याच रूटनी खाली नव्हतं. आम्ही मागच्या साईडने आलो. पायवाटेने शोधत म्हणजे लिटरली असं दरीसारखं होतं. धबधब्याची जागा होती. तिथून उतरून आम्ही खाली आलो. बरं खाली आलो. त्याच्यानंतर आमची लोकल समोरून गेली 6:30ची. कारण त्याच्यानंतर 1.5 तास लोकल नव्हती. आणि मी घरी सांगितलं नव्हतं की आम्ही लोहगडला गेलो. मी पण सांगितलं नव्हतं. बट ठीक आहे स्टिल But यू आर still. इन हां, तू हॉस्टेलला होता तर ठीक होतं त्यांच्यासाठी. पण मी घरी राहते ना, मग मी सांगितलं नव्हतं. बट फायनली आम्हाला 8:30ची लोकल मिळाली आणि मग घरी पोहोचलो. पण भारी एक्सपिरियन्स होता तो विसापूरचा. एकदम भारी. असं खूप साऱ्या केल्यात गोष्टी म्हणे. अजून आपण ते तू होता तेव्हा आपण ह्याला गेलेलो, घोराडेश्वरचा ट्रेक करायला. घोराडेश्वर केलेलं. ते पण भर दुपारी 12-1:30ला. घोराडेश्वरचं खूपदा केलंय मी, जगदीशनी. आम्ही हां, एक नॉर्मली. आम्ही हां. घोराडेश्वर जवळ होतं. पण आम्ही चिन्मय आपण एकदा नवीन गेलो होतो अमृतामध्ये. नवीन सायकल घेतली होती मी. सो मग सायकलिंग करत घोराडेश्वरला जायचो. मग हां. डोंगर चढायचो, परत खाली यायचो. हं. परत सायकल सायकल घेऊन करत अर्ध्या 1 तासामध्ये हं. वापस अकोटला परत परत. अकोर्डेला रिटर्न. तर असं बराच भात मजा आपला केला. झालेला आहे याच ठिकाणी. चला आता आपण तो हे करून घेऊया. गाळून ठेवूया बाजूला. असा मग भात चिकन आहे. आणि हा फक्त दाबून बघायचा थोडासा. हा दबला व्यवस्थित. फक्त ह्याचा असा भुगा नाही झाला पाहिजे. थोडासा दबला म्हणजे शिजलाय ऑलमोस्ट. येस. ओके. बंद करू मी आता? आणि हा याच्या हीटवरती पण थोडासा शिजेल. जेव्हा आपण ह्याला गाळून घेऊ, हां, याची हां. स्वतःची पण थोडीशी हीट राहील. तो शिजेल. गॅस बंद करू शकतोस. येस. ओके. माहिती राईसचा जबरदस्त. ते मसाल्यांचा पूर्ण अर्क त्याच्यात उतरलाय म्हणजे मिरी, लवंग आणि तमालपत्र. तर बेस्ट. आजची बिर्याणी बेस्ट हम्म. असणार आहे. बाय आय होप शेफ. सो. होप सो नाही मला तर वाटतंय छानच बनेल नो डाऊट. आणि आम्ही एअर फ्रायर मध्ये चिकन टिक्का पण बनवलंय. ते पण मी दाखवते. आता आपण मसाला बनवायला घेऊ बिर्याणीचा. याच्यात जातील
कांदा थोडासा बिरिस्तासारखा कापून त्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर टमाट्याच्या प्युरे टाकून बेसिक मसाले लाल तिखट हळद वगैरे टाकायची. सो आपण ते करूया. सो आता आपल्याला चिकन ओव्हनमध्ये शिजवायचं आहे. सो आपण त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं ओव्हरनाईट मसाल्यांमध्ये आणि सकाळी एक 1-1.5 तास आधी बिर्याणी मसाला टाकून ठेवायचा त्याच्यामध्ये. नंतर जितकं जास्त मॅरिनेट करू तितकं जास्त छान तो मसाला मुरतो आतमध्ये आणि तितका छान फ्लेवर येतो चिकनला. सो आता ह्याला आपण ग्रिलवरती प्लेट करून घेऊया. मला तेवढा कॉन्फिडन्स येत नाही की माझ्याकडून चिकन व्यवस्थित शिजल्या जाईल. ओव्हनमध्ये मला माहिती आहे की बरोबर 18 मिनिटं किंवा 20 मिनिटांमध्ये माझं चिकन पूर्णपणे शिजून जातं. त्यामुळे मग ते कच्चं राहण्याचे चान्सेस बिलकुल नाही आहेत. आणि हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रेफरन्स आहे तुम्हाला कसं बनवायचं आहे. मला ओव्हनमध्ये सोपं वाटतं, सो मग मी ओव्हनमध्ये बनवतो. पण अगेन ओव्हनमध्ये करताना थोडेसे पीसेस मोठे ठेवायचे, जेणेकरून ते ग्रिलवरतून खाली पडत नाहीत. जर का तुम्ही जास्त छोटे-छोटे पीसेस केले, ते खाली पडून जातात. सो तेवढं लक्षात ठेवायला लागतं की तुमच्या ग्रिलनुसार तुम्हाला कट करायला लागतात त्याचे साइजेस. तेच करतात. नाही, जे लोक एमएस करायला ना, तुला काय वाटतं? तुझं ओपिनियन काय किंवा तुझा माझं काहीच एक्सपिरियन्स काय? ओपिनियन नाही. नाही, नाही असलं पाहिजे. माझं काहीतरी काहीच ओपिनियन नाही. ओपिनियन असलं पाहिजे. असलंच पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे. ऑब्वियस आहे. कारण की गौरव डायरेक्ट जॉबला आलेला आणि तू एमएस करायला आलेला. तर इन जनरलाइज तुझं ओपिनियन काय? म्हणजे यायला पाहिजे, आलं तर काय इन करायचं? जनरलाइज डिपेंड्स. सध्याचा टाइम फार वेगळा आहे. जर्मनीमध्ये सध्या इकॉनॉमिक रिसेशन चालू आहे. इकॉनॉमी खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे त्यांची. भले ती तुम्हाला दिसत नसेल सोशल मीडियावरती वगैरे. हा, कारण की इकडच्या गोष्टी खूप वेगळं परसेप्शन असतं लोकांचं की बाबा फॉरेन म्हणजे खूप चांगलं आहे, खूप स्वच्छ आहे, खूप गोष्टी चांगल्या असतील, सगळ्यांना नोकऱ्या मिळतात. नाही, रियालिटी खूप वेगळी असते. वेगळी आहे. खूप म्हणजे प्रचंड वेगळी असते. ग्राउंड रियालिटी आणि डिफरंट असते. एक्झॅक्टली. आणि असं होतं ना की खूप लोक येतात, नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांना वाटत असतं की बाबा खूप सोपं आहे, नोकऱ्या लगेच लागतील. नाही लागत. लोन वगैरे घेऊन येतात. मग फायनान्शियल बर्डन येतं की बाबा लोन पण फेडायचं आहे, सगळं करायचं आहे, नोकरी नाही. मग त्यांना परत जाण्याशिवाय पर्याय नसतो. सो ओव्हरऑल तो एक खूप काय म्हणता येईल त्याला, रिस्क खूप जास्त रिस्क असते. फॅक्टर आहे. बट बट या काही वर्षापूर्वी जसा 2021 टू 2023 पर्यंतचा काळ असा होता की जेव्हा चांगल्या नोकऱ्या अवेलेबल होत्या लोकांना. त्यामुळे कोविड नंतरच्या टाइममध्ये, त्यामुळे त्या काळात जे लोक आले त्यांना लवकर नोकऱ्या पण लागल्या, व्यवस्थित सेटल पण झाले. सध्याच्या मोमेंटला इन जनरल जर्मनीत खूप जास्त रिसेशन चालू आहे. त्यामुळे लँग्वेज त्यांनी स्ट्रिक्ट केली आहे खूप. आणि लेवल आता किती पर्यंत केला? मी जेव्हा आलो 2023 मध्ये तेव्हा ऍटलिस्ट ते B1 किंवा B2 पर्यंत म्हणत होते की एवढी पाहिजे, ऍटलिस्ट B1 तरी पाहिजे. मॅनेजेबल होती B1 पर्यंत. मी सुद्धा B1 केलेलं होतो. पण त्याच्यानंतर त्यांनी B2 गेले, 2-3 महिन्यात B2 पर्यंत गेले, त्यांनी मागायला लागले आणि नंतर डायरेक्ट आता C1 C2च मागतात सध्या. त्यामुळे म्हणजे त्यांना खूप जास्त कटिंग क्रायटेरिया जर असेल तर खूप जास्त लँग्वेज मधून पटकन अवघड होऊन जातं. कारण की युजली जे बाहेरून येणारे लोक असतात ते लँग्वेजवरती जास्त फोकस नाही करत. कारण की पार्ट टाइम जॉब करतात ते आणि कॉलेज करतात. त्याच्यानंतर वेळ उरत नाही बिलकुल की मी लँग्वेजवरती पण फोकस करेल. त्यामुळे मी तरी रिकमेंड करतो सगळ्यांना की तुम्ही जर का शिकायला आलात बाहेर तर युरोपमध्ये कुठेही इन जनरल जिथं त्यांची लोकल लँग्वेज शिकण्यावरती जास्त फोकस द्या, जेणेकरून तुमचं जेव्हा मास्टर्स कम्प्लीट होतं त्याच्यानंतर तुम्हाला खूप इझी होतं जॉब मार्केटमध्ये एंटर करणं. कारण तुमच्याकडे ॲडव्हान्टेज असतं बाकीच्यांपेक्षा. कारण बाकीचे लोक लँग्वेजवर फोकस करत नाहीत. तुम्ही केलं असेल तर ऑब्व्हियस तुम्हाला पहिला प्रेफरन्स मिळतो. कुठे पण, म्हणजे इव्हन स्वीडन मध्ये पण तेच आहे. लँग्वेज असेल तर प्रेफरन्स आधी आहे. लँग्वेज कधी पण तुम्हाला जर काही येत असेल ॲडिशनल लँग्वेज तर तो कधी पण बेनिफिट असतो. बेनिफिट आहे. कारण की आता माझ्याही जॉबमध्ये मी जर्मनीमध्ये होतो, मी जर्मन शिकली थोडीफार आणि मी स्वीडनमध्ये जॉबला आलो. स्वीडनमध्ये जर्मन बोलली नाही जात. पण मग अगेन माझ्या कंपनीला रिक्वायरमेंट आहे की त्यांना थोडे जर्मन स्पीकिंग लोक पाहिजेत. सो मग तिथे मला ॲडव्हान्टेज मिळतो की मी बाकीच्या एक्स्ट्रा लँग्वेज सुद्धा बोलतोय. त्यामुळे त्यांना पण कंपनीला बेनिफिट होतो आणि मग ते पण कन्सिडर करतात की हा चला हा 2-3 भाषा एक्स्ट्रा बोलतोय, त्यामुळे हा आपल्या कंपनीमध्ये पण आपल्याला हेल्पफुल राहील. त्यामुळे कंपनीवाले ते सुद्धा कन्सिडर करतात जॉब देताना. येस, खूप इम्पॉर्टंट आहे ते लँग्वेज आणि शिकायला पाहिजे. आणि कधी कधी असंही होतं की तुम्हाला 0 लँग्वेज जॉब्स मिळतात आणि मग कंटिन्यू राहतात पण जॉब्स, ते असं नाही की नाही राहत. एकदा लागला की मग तुम्ही फील्डमध्ये गेला की कळून जातं तुम्हाला की कसं करायचंय, टेक ओव्हर सगळ्या गोष्टी तर इझीच आहेत. फक्त तो पहिला जॉब लागेपर्यंत थोडा स्ट्रगल आहे. त्याच्यानंतर गोष्टी
होत जातात. तुम्ही शिकत जाता, मग नेटवर्क वाढत जातं आणि गोष्टी मग इझी होत जातात. सो असं एक अक्षयचा एक्सपिरियन्स आहे. मला बरं, त्याला याच ठिकाणी आपले 10 मिनिटं झालेत. आपण 10 मिनिटासाठी ओव्हन हं, प्रीहीट केलं होतं. तोपर्यंत आपण चिकन हे ग्रिलवरती ठेवून घेत होतो. हं. अजून थोडे 2-3 मिनिटं लागतील ठेवायला. बट बट हां, ऑन एन ॲव्हरेज 10 ते 15 मिनिटं ओव्हन प्रीहीट करायचं आणि नंतर चिकनमध्ये ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. चिकनमध्ये नाही ठेवायचं, ओव्हनमध्ये चिकन ठेवायचंय. चिकनमध्ये ठेवायचं आहे. आतमध्ये ठेवायचं. येस. हां, हां. आपण वरच्या लेव्हलला ठेवलं जेणेकरून ते कॉईलच्या थोडं वरती राहील, जेणेकरून त्याला तो चार्डवाला जो लूक येतो म्हणा किंवा एक फ्लेवर येतो थोडासा जळाल्यासारखा, तो टिक्कासारखा, तो त्याला छान येतो. ओके. आता किती आणि मिनिटासाठी आता ठेवायचं? आपण ठेवला याला ओव्हन हिट्स आणि अंडर हिट्स म्हणजे अपर हीट. अपर हीट आणि लोअर हीटवरती ठेवलं आहे आपण 180 ते 200 डिग्रीच्या आसपास. सध्या 18 मिनिटासाठी ठेवायचं आहे. हं. नंतर एकदा चेक करायचं हं. की कसं शिजलंय नाही शिजलंय. थोडंसं जर का वाटलं की अजून थोडंसं होऊ शकतं हं. तर मग आपण त्याला अजून एक 5 मिनिटं ठेवू शकतो. ठेवूया. सो बेसिकली ऑन एन ॲव्हरेज 20 मिनिटं लागतात तरी. हे एअर फ्रायरवालं चिकन आहे, घातलं आम्ही अर्धा, आता लगेच खाऊन पण घेतलंय. मस्त झालं एकदम भारी. मॅरिनेशनमुळे टेस्ट खूप भारी आलेली आणि एअर फ्रायरमध्ये तर 20 मिनिटात होऊन पण जातं. बेस्ट. तर नेक्स्ट स्टेप आपला मसाला बनवण्याची आहे. याच्यासाठी आपण थोडासा कांदा चिरून घेतला आहे आणि याला आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया. आणि आपल्याला कांदा आता थोडासा चॉकलेटी होऊ द्यायचा आहे, थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि तो ब्राऊन झाला की त्याच्यावरती आपल्याला टमाटे टाकायचे. टमाटे बारीक चिरून टाकलेले पण चालतात किंवा प्युरे करून टाकले तरी चालतील. बारीक केलेले जास्त चांगले लागतात. पण आता आपल्याकडे इथे टमाटे स्वीडनमध्ये खूप महाग आहेत, प्रचंड महाग आहेत. जर का रुपयामध्ये कन्वर्ट केले तर जवळपास 600-650 रुपये किलोच्या हिशोबाने टमाटे मिळतात. सो आम्ही रेडीमेड पेस्ट वापरणार आहे. 18 मिनिटं झालेले आहेत आणि हे आपलं चिकन शिजलेलं आहे आणि तुम्ही वरती बघू शकता त्याच्यावरती एक छोटासा असा जळका लेअर आलेला आहे, जो त्याला तंदूरवाला जो फ्लेवर येतो, तंदूरवाला जो टेक्स्चर येतो तो आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता काढून घेऊयात. अच्छा. आता थोडंसं इनपुट द्यायला गौरव आला की बिर्याणीमध्ये थोडासा हातभार लागला पाहिजे काहीतरी. थोडंसं कॉन्ट्रीब्युशन तर पाहिजे ना, म्हणजे मनाला मोकळा मी केली बिर्याणी. नाही बुवा, आपण असं नाही नाही. बोलणार. आपण नाही. पण बोलेल की हा मी फक्त एवढंच केलं होतं. पण ठीक आहे. नंतर- जेवढं आता काम आपल्याला कसं ना, आपण कामापुरता मामा. जेवढं सांगा तेवढं करणार आपण. तर आता तो ते करतोय आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया. ब्राऊन झालेला आहे, कॅरमलाइज झालेला आहे चांगला आणि याच पॉईंटवरती एवढा ब्राऊन झाला कांदा की आपण ह्याच्यात टमाटोची पेस्ट टाकणार आहोत थोडी. तर या ठिकाणी आपण टमाटे प्युरो टाकलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे, जेणेकरून ते टमाट्याला व्यवस्थित पाणी सुटेल आणि ते व्यवस्थित शिजतील. आणि त्यानंतर अजून एक आपल्याकडे जे भांडं ज्याच्यात आपण चिकन मॅरिनेट केलं होतं, आपण तेच भांडं परत वापरणार आहेत, कारण त्याला सगळा मसाला बऱ्यापैकी लागलेला आहे, वाया जाऊ द्यायचा नाही. सो त्याच्यात आपण थोडंसं दही घेणार आहे आणि दह्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि थोडीशी मिरेपूड आपण मिक्स करणार आहे आणि मग तो बॅटर जे बनवणार आपण दह्यापासून ते आपण ह्याच्यात टाकणार आहे, जेणेकरून मसाले डायरेक्ट तेलात जाणार नाही आणि जळणार नाहीत. तर याच ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आता ह्याला मसाल्याला तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ व्यवस्थित परतला गेलेला आहे मसाला हा. आता ह्याच्यामध्ये आपण आपलं जे दह्याचं जे मिश्रण आपण जे बनवलं होतं, आपण हे ह्याच्यात टाकून घेऊया सगळं. परतला गेला आहे, त्याचा कच्चेपणा गेलेला आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे थोडंफार, बघू शकतात तुम्ही या प्रकारे. आणि आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत. हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि किंचितचं पाणी टाकायचं याच्यामध्ये, जेणेकरून आपण जेव्हा वरती राईस टाकणार आहे तो ड्राय होणार नाही, थोडासा ओलसरपणा राहील, जेणेकरून वाफ त्याच्यामध्ये जनरेट होण्या एवढं पाणी राहील. आणि आपण आता राईस टाकून घेऊया व्यवस्थित. आणि भात टाकायच्या आधी याच्यावरती गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे, जितका कमी होईल, कारण आपल्याला परत अजून चिकन शिजवायचं नाही आहे आणि त्यातलं पाणी पण आटू द्यायचं नाही आहे.
या ठिकाणी आपला भात वरती लेअर करून झाला आहे. याच्यावरती आपण थोडासा बिरिस्ता टाकूया आणि थोडी कोथिंबीर त्यांनी गार्निश. इथे ऑप्शनल आहे, तुम्ही याच्यावरती थोडंसं केशरचं दूध पण टाकू शकतात, त्यांनी छान रंग येतो. मी खाण्याचे रंग वापरत नाही, मला आवडत नाही, त्यामुळे मी केशर वापरतो. बट आता सध्या नाही आहे केशर, सो आणि आता याला 5 मिनटं एकदम कमी गॅसवरती थोडंसं प्रयत्न करूयात आपण, थोडासा फक्त झाकण ठेवून. थोडंसं तूप टाकलेलं आहे आपण, PRS प्युअर बटर घी, नॉट पेड प्रमोशन बट हां. आज अक्षयच्या हातची बिर्याणी खातीये, तर थांबा टेस्ट करून सांगते कशी आहे, कशी झाली आहे. जशी झाली तशी गोल मागूया. छान झाली. बिंग ऑनेस्ट, खरंच फ्लेवर खूप भारी आले त्याने टिक्का केल्यामुळे आणि इव्हन मॅरिनेशनमुळे. जेन्युअनली खूप भारी झाली. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल आणि आम्हाला बिर्याणी खाऊ घातल्याबद्दल. मंडळ खूप खूप आभारी आहे तुमचं. हे म्हणायचं तुम्हाला शिवू. नाही बाबा, तिखट चालली असते अजून, बट हा ओव्हरऑल छान झाली. मस्त फ्लेवर छान आलेत पूर्ण बिर्याणीला, आवडलं मला जाम सुंदर. मस्त बिर्याणी खाऊन घेतो आणि मी भेटते तुम्हाला परत एकदा नवीन ब्लॉग पर्यंत. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाय द वे कमेंट्स मध्ये सांगा की बिर्याणीची रेसिपी कशी वाटली. खरंच खूप छान आहे, अशी रेसिपी नक्की ट्राय करा, जेन्युअन रिव्ह्यू आहे आणि केली की मला कमेंट मध्ये पण सांगा की कशी झाली होती. तोपर्यंत बाय.